नमस्कार मित्रांनो, आज आपण फलटणचे राम मंदिर एक्सप्लोर करणार आहोत। मंदिराच्या समोरचा लाकडी मंडप हा श्री मधोजी नाईक निंबाळकर यांनी बांधला। मंडप हा सागवानी लाकडापासून बनवलेला आहे व त्यावर सुंदर नकाशी आहे। मंदिर हे सगुणाबाई नाईक निंबाळकर यांनी बांधलं। त्या श्रीरामांच्या खूप मोठ्या भक्त होत्या। गर्भगृहाच्या समोर दगडात कोरलेले 2 द्वारपाल आहेत। मंदिराच्या बाजूलाच मधोजी मनमोहन राजवाडा आहे। देवळासमोरचे हे सिक्के अनेक वेगवेगळ्या राज्यांच्या काळातले आहेत। काही निजाम तर काही विजापूर काळातले आहेत, तर काही मराठा काळातले आहेत। सिक्क्यांची झीज झाल्यामुळे काही सिक्क्यांवरचे नक्षीकाम पाहता येत नाही, पण काही सिक्के आहेत की त्यावरचे नक्षीकाम हे आपल्याला पाहता येते। देवळामधले आतले खांब हे अख्ख्या दगडात कोरलेले आहेत। देवळात अतिशय सुंदर असे कोरीव काम आहेत। व एक हनुमानाची व एक गणेशाची मूर्ती सुद्धा आहे। शिलालेखावरती मंदिरासंदर्भात काही माहिती आहे। गर्भगृहाच्या समोर गरुडदेव व हनुमानाचे देऊळ आहे। मंडपावरही साधे पण अतिशय सुंदर प्रकारचे नक्षीकाम आहे। मंदिरासमोर काही दीपमाळा आहेत। राम मंदिराच्या बाजूलाच श्री दत्त यांचे देऊळ आहे। देवळात दत्त जयंती ही उत्साहाने साजरा केली जाते। देवळाच्या मंडपावरही अतिशय सुंदर प्रकारचे नक्षीकाम आहे। गर्भगृहात एकमुखी दत्त हे विराजमान आहेत। मंडपाच्या वरच्या बाजूला सुद्धा अतिशय सुंदर प्रकारचे नक्षीकाम आहे। आज आपण फलटणच्या प्रसिद्ध राम मंदिराविषयी काही माहिती पाहिली। फलटणमध्ये श्री राम रथ यात्रा उत्सव हे अतिशय जल्लोषात साजरा केली जाते। आत्ता झालेल्या राम रथ यात्रेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत। श्रीरामांची गर्भगृहातील मूर्ती ही अतिशय सुंदर आहे। सध्या राम मंदिराच्या कळसाचं बांधकाम सुरू आहे। प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।